नमो नमः. नमो नमः. पुन्हा एकदा 9वीच्या संस्कृतच्या वर्गामध्ये तुम्हा सगळ्या मुलांचं स्वागत असो. मागच्या पाठामध्ये आपण भाषासूत्रम 1 बघत असताना पहिल्या भागामध्ये नाम याचा विचार केलेला आहे. म्हणजेच अकारांत, इकारांत, उकारांत, आकारांत याचा आपण अभ्यास केलेला होता. त्याचप्रमाणे उकारांत शब्द बघत असताना भानू हा उकारांत पुल्लिंगी शब्द पाहिला. त्याच्यानंतर धेनू उकारांत स्त्रीलिंगी शब्द पाहिला आणि मधु उकारांत नपुसकलिंगी शब्द बघितलेला आहे. आणि त्याप्रमाणे इतर जे शब्द चालतात त्याचा सुद्धा आपण अभ्यास केलेला आहे. आणि त्याच्यावर आधारित जे स्वाध्याय होते किंवा तालिकां पूरयत हा जो प्रश्न होता, या प्रश्नाचा सुद्धा आपण अभ्यास केलेला आहे. आज आपण भाग 2 मध्ये म्हणजे आपल्याला नामांनीच शिकायचं आहे, भाषासूत्र 1च शिकायचं आहे, पण त्याच्या पुढचा झालेल्याचा पुढचा भाग आपल्याला शिकायचा आहे. तो बघत असताना आपण ऋकारांत शब्दांचा आपण विचार करणार आहोत. आणि सर्वनाम तुम्ही 8वीला सर्वनाम शिकलात. यत, तत, किम, अस्मद, युष्मद हे सर्वनाम तुम्ही 8वीला शिकलात. पण यावर्षी तुम्हाला जे शिकायचं आहे भवत, पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी या सर्वनामाचा सुद्धा आपण विचार करणार आहोत. आणि त्यानंतर धातू, साधित, अव्यय आपण मागे त्याची वाक्य बघितली होती. चित्रांवरून त्याचं वर्णन करून आपण वाक्य सुद्धा तयार केलेली होती. आता त्याचा आपण सखोल अभ्यास करणार आहोत. तर सुरुवातीला आपण बघणार आहोत ऋकारांत नावं. ऋकारांत नामानी अकारांत नावं असतात, आकारांत नावं असतात, इकारांत असतात, उकारांत असतात, त्याच्यामध्ये ऱ्हस्व दीर्घ सगळंच असतं. त्याचप्रमाणे ऋकारांत सुद्धा नावं असतात. जसं की पितृ. पितृ हा शब्द ऋकारांत आहे. पितृ हा शब्द ऋकारांत आहे. तो पुल्लिंगी आहे आणि त्याचा अर्थ काय होतो? वडील. त्याचा अर्थ होतो वडील. त्याच्यानंतर भ्रातृ शब्द आपल्याला बघायचा आहे. भ्रातृ हा पण ऋकारांत आहे. हा पण पुल्लिंगी आहे आणि त्याचा अर्थ होतो भाऊ. त्याच्यानंतर मातृ शब्द आपल्याला बघायचा आहे. हा ऋकारांत शब्द आहे परंतु स्त्रीलिंगी आहे आणि त्याचा अर्थ होतो आई किंवा जननी. याचा अर्थ होतो आई किंवा जननी. असे अनेक शब्द. यातृ आहे. दुहितृ म्हणजे कन्या बघा. दुहितृ हा सुद्धा ऋकारांत शब्द आहे. स्त्रीलिंगी शब्द आहे आणि त्याचा अर्थ होतो कन्या किंवा मुलगी. वडिलांना तात पण म्हणतात आणि भाऊला सहोदर म्हणतात. सहोदर म्हणजे एकाच उदरातून जन्मलेले. सख्खा भाऊ ज्याला आपण म्हणतो. सहोदर म्हणजे सख्खा भाऊ. अशा प्रकारे हे शब्द तुम्हाला पाठ करायचे आहेत. तुम्हाला सांगितलं ना या शब्दांचा वापर कुठे होणार आहे. मागच्या वेळेस आपण जेव्हा प्रश्न सोडवला होता तालिकां पूरयत हा जो प्रश्न आपण सोडवलेला होता त्या प्रश्नांच्या उकलासाठी आपल्याला हे सगळे शब्द पाठ असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हे शब्द जोपर्यंत पाठ होत नाही तोपर्यंत तुम्हाला हा जो प्रश्न आहे तालिका पूरयत हा जो प्रश्न आहे हा प्रश्न तुम्हाला सोडवता येणार नाही. त्याच्यासाठी तुम्ही हे सगळे शब्द पाठ करायचे आहेत आणि सतत लिहून बघायचे आहेत आणि
त्याचा वापर त्या पद्धतीचा प्रश्न सोडवण्यासाठी करायचे आहे. त्याच्यानंतर आहे बा सर्वनामानी. सर्वनामानीचा विचार करतो जेव्हा आपण, तेव्हा 8वीला तुम्ही अस्मत् शब्द शिकलात, युष्मत शब्द शिकलात. त्याच्यानंतर किम पुल्लिंगी शब्द शिकलात तुम्ही, किम नपुंसकलिंगी, किम स्त्रीलिंगी, एतत् शब्द शिकलात, तत् शब्द शिकलात. हे सगळे शब्द तुम्ही शिकलात. आता यावर्षी आपल्याला भवत पुल्लिंगी आणि भवत स्त्रीलिंगी शब्द बघायचा आहे. त्याचप्रमाणे इदम पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी शब्द, हे शब्द सुद्धा तुम्हाला सगळे पाठ करायचे आहेत. याचा उपयोग कुठे तुम्हाला? तोच प्रश्न पुन्हा की तालिकाम पुरेत आणि वेगवेगळी वाक्यरचना तयार करण्यासाठी, संस्कृत वाक्यरचना तयार करण्यासाठी या सर्वनामांचा तुम्हाला खूप उपयोग होणार आहे. इदमचा अर्थ होतो पुल्लिंगी हा, स्त्रीलिंगी ही आणि नपुंसकलिंगी हे. त्याचप्रमाणे भवतचा अर्थ पुल्लिंगी आपण होतो, आदरार्थी मोठ्या व्यक्तीला आपण जेव्हा म्हणतो तेव्हा. आणि भवतचा स्त्रीलिंगी भवती असा अर्थ होतो. स्त्रियांना आदर्शून जर म्हणायचं असेल तर भवती या सर्वनामाचा आपण विचार केला पाहिजे आणि तो वाक्यरचना करताना अत्यंत महत्त्वाचा आहे. मग हे सगळे शब्द तुम्ही पाठ करायचे आहेत, पुन्हा पुन्हा वाचायचे आहेत आणि त्याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. अर्थात ते नाम असल्यामुळे सर्वनाम असल्यामुळे तुम्हाला सतत त्याचं वाचन करावं लागणार आणि सतत तुम्हाला ते पाठ करावं लागणार, जेणेकरून 10वीला सुद्धा तुम्हाला या शब्दांचा नक्कीच उपयोग होणार आहे. त्यावर आधारित प्रश्न असतात, ते प्रश्नसुद्धा सोडवायचे असतात किंवा छोटी छोटी जी वाक्यरचना संस्कृतची असते, या शब्दांचा वापर करून तुम्हाला छानपैकी संस्कृतची वाक्यरचना तयार करता येईल. यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. आता आपण जो बघणार आहोत पुढचा भाग सगळ्यात महत्त्वाचा, तो म्हणजे धातू साधित अव्ययानी. बघा, धातू साधित अव्ययानी. मागच्या पाठामध्ये जेव्हा आपण रम्यम संस्कृतम शिकलो, बघा कुठला रम्यम संस्कृतम, त्यामध्ये आपण याचा विचार केलेला होता. बघा, रम्यम संस्कृतम किम कृत्वा, त्याच्यामध्ये आपण त्वांत, ल्यवंत आणि तुमंत अव्ययाचा वापर केलेला होता आणि वाक्य कशी जोडायची ह्याचा सुद्धा आपण विचार केलेला होता. पण अव्यय म्हणजे काय, त्याचे कोणते प्रकार असतात, त्याची लक्षणं काय आहेत, याचा आपण सखोल अभ्यास केलेला नव्हता. तर तो आता आपण बघणार आहोत. धातू साधित अव्ययानी. मुळात अव्यय म्हणजे काय? अव्यय म्हणजे काय तर व्यय याचा अर्थ होतो बदल किंवा परिवर्तन. व्ययाचा अर्थ होतो बदल किंवा परिवर्तन. पण अव्ययाचा अर्थ मात्र होतो कुठल्याही प्रकारचा बदल न होणे किंवा कुठल्याही प्रकारचं परिवर्तन न होणे. मग असे काही शब्द असतात बघा मुलांनो, असे काही शब्द असतात की ते शब्द तीनही लिंगामध्ये, तीनही वचनामध्ये आणि सगळ्या विभक्तींमध्ये, विभक्ती म्हणजे प्रथमा ते संबोधन, प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन, या तीनही लिंगात, तीनही वचनात आणि सर्व विभक्त्यांमध्ये अशा शब्दांचा कुठेही बदल होत नाही असे शब्द म्हणजे अव्यय. आणि अशा या शब्दांनाच आपण काय म्हणतो, अव्यय. मला वाटतं तुम्ही मराठीत व्याख्या लिहून घ्यायला हरकत नाही. व्याख्या त्याची अशी आहे, असे शब्द असतात की जे
तीनही वचन, तीनही वचनात, तीनही लिंगात, लिंगात म्हणजे पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि लघुसकलिंगी. वचनात म्हणजे एकवचन, द्विवचन आणि बहुवचन. तीनही लिंगात, तीनही वचनात व सर्व विभक्तींमध्ये बदलत नाही. बदलत नाही असे शब्द अव्यय म्हणून ओळखले जातात. अव्यय म्हणून ओळखले जातात. तर त्यालाच अव्यय असे म्हणतात. मग या अव्ययाचे प्रकार 3 आहेत. प्रामुख्याने अव्ययाचे प्रकार 2 आहेत. अव्ययाचे प्रामुख्याने प्रकार 2. एक पहिला आहे पूर्वकालवाचक अव्यय. पूर्वकालवाचक अव्यय आणि दुसरा आहे हेत्वर्थक अव्यय. आता आपण 3 प्रकार का म्हणतो तर ह्याचे पुन्हा 2 उपप्रकार पडतात. एक त्वांत अव्यय आणि दुसरा आहे ल्यबंत अव्यय. म्हणजे आपल्याला किती अव्ययांचा प्रकारांचा विचार करायचा आहे? 3. प्रमुख प्रकार 2. एक पूर्वकालवाचक अव्यय आणि दुसरा हेत्वर्थक अव्यय. आणि पूर्वकालवाचक मध्ये पुन्हा 2 उपप्रकार पडतात. त्याच्यामध्ये त्वांत अव्यय आणि दुसरा आहे ल्यबंत अव्यय. म्हणजे एकूण 3 प्रकारांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्वांत अव्यय, ल्यबंत अव्यय आणि हेत्वर्थक धातू साधित ज्याला आपण तुमंत अव्यय म्हणतो. यालाच आपण काय म्हणतो? तुमंत अव्यय म्हणतो. तुमंत, हेत्वर्थक. हेत्वर्थक म्हणजे काहीतरी हेतू साध्य करण्यासाठी. म्हणून तुमचा अर्थ काय होतो? साठी करता. आलं लक्षामध्ये? तुमचा अर्थ काय होतो? साठी करता. आता आपण एक एक अव्ययाचा विचार करूया. पहिलं बघू त्वांत अव्यय. पहिला आहे त्वांत अव्यय. हा कशामध्ये मोडतो? पूर्वकालवाचक. त्याच्यामधला हा पहिला प्रकार आहे त्वांत अव्यय. याचं वैशिष्ट्य काय आहे? कुठल्याही धातूला त्वा प्रत्यय जोडल्यास त्वांत अव्ययाची रूपे तयार होतात. बघा, कोणत्याही मूळ धातूला त्वा प्रत्यय जोडल्यास त्वांत अव्ययाची रूपे तयार होतात.
त्वांत अव्ययाची रूपे तयार होतात. मग याचा उपयोग कुठं होतो? जर एकच कर्ता असेल आणि त्यांनी वेगवेगळ्या क्रिया केलेल्या असतील तर शेवटची क्रिया सोडून बाकीचे आधीच्या ज्या क्रिया असतात त्या सगळ्याला म्हणजे त्या धातूला त्वा प्रत्यय जोडून एकच वाक्य तयार करण्यासाठी या त्वांताव्याचा उपयोग होतो. उदाहरणार्थ बघा, छोटंसं आपण आधी मराठीत घेऊयात. गणेश शाळेला जातो. गणेश अभ्यास करतो. गणेश घरी येतो. बघा, आता याच्यामध्ये 3 वाक्य आहेत. आलं का लक्षामध्ये? गणेश हा कर्ता आहे, तो शाळेला जातो, अभ्यास करतो आणि घरी येतो. आता मला याचं एक वाक्य तयार करायचं आहे. आलं का लक्षामध्ये? मला याचं एक वाक्य तयार करायचं आहे. मग मी मराठीतच कशी करेन? गणेश शाळेला जाऊन अभ्यास करून घरी येतो. मी कुठे कुठे पंचमीचा वापर केलाय? ऊन हून पंचमीचा. शाळेला जातो, त्याच्यानंतर अभ्यास करतो आणि शेवटचं जे क्रियापद आहे हे जसंच्या तसं ठेवलेलं आहे. आलं लक्षामध्ये? हे शेवटचं जे क्रियापद आहे ते मी जसंच्या तसं ठेवलेलं आहे. आता हेच आपण संस्कृत मध्ये बघूया. बघा काय होईल? गणेशः पाठशालां गच्छति. गणेशः स्वाध्यायः करोति. गणेशः गृहम् आगच्छति. हे झालं आपलं सरळ वाक्य, हो की नाही? गणेश शाळेला जातो, स्वाध्याय करतो आणि घरी वापस येतो. गृहम् आगच्छति. आता मला पुढे पुढे बदल करायचा आहे. गच्छतीच्या तिथे बदल करायचा आहे, करोतीच्या तिथे बदल करायचा आहे. आणि प्रत्येक वेळेस जे गणेश घेतलेला आहे, गणेश शाळेला जातो, गणेश स्वाध्याय करतो, गणेश अभ्यास घरी येतो, हे जे प्रत्येक वेळेस गणेश गणेश वापरलेलं आहे ते मला एकदाच वापरायचं आहे. आता कसं करेल हे वाक्य म्हटल्यानंतर? गणेशः पाठशालां. बघा, आता गच्छती जातोच्या ऐवजी जाऊन, मग मी काय करणार? गत्वा. आलं लक्षामध्ये? गत्वा. पुन्हा स्वाध्यायः करोतीच्या ऐवजी कृत्वा. इथे पण बदल केला, इथे पण बदल केला. आणि गृहम् आगच्छति. आलं लक्षामध्ये? गृहम् आगच्छति. अशा प्रकारे एकच कर्ता असेल, त्यांनी वेगवेगळ्या क्रिया केलेल्या असतील तर शेवटची क्रिया तशीच ठेवून आधीच्या ज्या क्रिया असतात त्याच्या ठिकाणी आपल्याला बदल करून वांत अव्ययाचा वापर करून एक सुंदर असं छान वाक्य तयार करता येतं. मग लेबंत अव्यय कसं तयार होतं? त्वांत अव्यय कसं तयार होतं? त्वांत अव्यय बरोबर मूळ धातू अधिक त्वा.
मूळ धातू अधिक त्वा प्रत्यय लावला तर आपल्याला त्वांत अव्ययाची रूपे तयार करता येतात. आणि म्हणून अनेक वाक्य जोडायच्या असेल आणि त्याचं एक वाक्य जर करायचं असेल तर त्या ठिकाणी आपण त्वांत अव्ययाचा वापर करून एक वाक्य तयार करू शकतो. ह्याचा उपयोग आपल्याला वाक्यरचना तयार करताना होतो. हे झालं त्वांत अव्यय. आता त्यांनी इथं खूप त्वांत अव्यय दिलेत पहा 27 पान नंबरवर. दा, दत्वा, पा, पित्वा, स्था, स्थित्वा, ज्ञा, ज्ञात्वा अशी अनेक त्यांनी त्वांत अव्ययाची रूपे सांगितलेली आहेत. ती सुद्धा तुम्ही सतत वाचायची आहे. आता याच्या पुढचं जे आहे ते ल्यबंत अव्यय. याच्यानंतरचा कोणता आहे? ल्यबंत अव्यय. याच्यातला दुसरा प्रकार कोणता आहे? ल्यबंत अव्यय. या ल्यबंत अव्ययामध्ये उपसर्ग आवश्यक आहे. लक्षामध्ये ल्यबंत अव्ययामध्ये उपसर्ग आवश्यक आहे आणि उपसर्गासहित मूळ धातूला य प्रत्यय लावला की ल्यबंत अव्ययाची रूपे तयार होतात. उदाहरणार्थ बघा, पहिल्याचं लक्षण काय घेणार आहे तुम्ही? ल्यबंत अव्यय म्हणजे उपसर्ग अधिक मूळ धातू अधिक य प्रत्यय बरोबर ल्यबंत अव्यय. लक्षामध्ये उपसर्ग अधिक मूळ धातू अधिक य प्रत्यय. उदाहरणार्थ पहा, प्रदाय. याच्यामध्ये उपसर्ग कोणता आहे? प्र. मूळ धातू कोणता आहे? दा आणि त्याला य प्रत्यय लागला बरोबर प्रदाय. आलं लक्षामध्ये? उपसर्ग कोणता आहे? प्र. मग 22 पैकी कोणताही एक उपसर्ग लावून मूळ धातूला जर य प्रत्यय लागला तर ते ल्यबंत अव्ययाचं रूप तयार होतं. आणि त्याचा वापर सुद्धा जसं मराठीमध्ये पंचमीचा वापर करून आपण वाक्यरचना तयार करतो ऊन्हून, तोच अर्थ इथे सुद्धा प्रदाय. याचा अर्थ दायच म्हणजे देणे, प्रदाय म्हणजे देऊन, हो की नाही? प्रदायाचा अर्थ होतो देऊन. अशा प्रकारे त्वांत आणि ल्यबंतचा वापर आपण मराठीमध्ये जसं पंचमीचा वापर करतो तसं इथे सुद्धा आपण हे अव्यय वापरून वाक्यरचना तयार करू शकतो. आणि शेवटचं जे आहे ते म्हणजे हेत्वार्थक तुमंत अव्यय. तिसरा प्रकार कोणता आहे? आपण त्वांत अव्यय बघितलं, आपण ल्यबंत अव्यय बघितलं. आता आपण बघणार आहोत हेत्वार्थक धातू साधित तुमंत अव्यय. हेत्वार्थक अव्यय. मूळ धातूला बघा मी काय म्हणते, मूळ धातूला तुम प्रत्यय लावला की हेत्वार्थक धातू साधित तुमंत अव्ययांची रूपे तयार होतात. बघा लिहून घ्या, मूळ धातूला तुम प्रत्यय लावल्यास तुमंत अव्ययाची रूपे तयार होतात.
उपसर्ग आवश्यक आहे का? उपसर्ग पाहिजे का? तर उपसर्ग असला तरी तुमंत अव्ययाची रूपे तयार होतात आणि उपसर्ग नसला तरी सुद्धा तुमंत अव्ययाची रूपे तयार होतात. याचा अर्थ काय होतो? साठी करता. तुमचा अर्थ काय होतो? साठी करता. उदाहरणार्थ आपल्याला एखादं सांगितलं असेल खादितुम, खाण्यासाठी, खाण्याकरिता. लिखितुम, लिहिण्यासाठी, लिहिण्याकरता. असं साठी करता चतुर्थी विभक्तीचा जर आपल्याला वापर करायचा असेल तर जसं आपण साठी करता मराठीमध्ये वापरतो तसंच तुम प्रत्यय वापरला तर त्याचा अर्थ सुद्धा साठी करता असा होतो. उदाहरणार्थ बघा, पठितुम, मूळ धातू कोणता आहे? पठू. आणि काही काही धातू असे असतात की तुम लावण्यापूर्वी सुद्धा ई आगम लावावा लागतो. बघा, काही काही धातूंना तुम लावण्यापूर्वी ई आगम लावावा लागतो. उदाहरणार्थ बघा, खालीच दिलेलं आहे पठितुम, मूळ धातू पठ. आता हा पठतुम नाही होणार, म्हणजे पठतुम नुसता नाही लावणार, त्याला ई आगम लावावं लागेल. मग त्याचं पठितुम तयार होतं. पठ अधिक ई अधिक तुम, म्हणून त्याचं काय होणार आहे? पठितुम. याचा अर्थ काय होतो? वाचण्यासाठी. याचा अर्थ काय होतो? वाचण्यासाठी. आणखीन बघा, गातुम, गई गाय धातू आहे बा, गई गा असा धातू आहे तो, आणि त्याला तुम प्रत्यय लागला की तुमंत अव्ययाचं रूप तयार होतं. गातुम याचा अर्थ होतो गाण्यासाठी. गातुमचा अर्थ काय होतो? गाण्यासाठी. श्रूचा अर्थ ऐकणे होतो. श्रू त्याचा अर्थ ऐकणे होतो. 5व्या गणातला धातू आहे हा, आणि त्याचं तुमंत अव्यय काय होतात? श्रोतुम. त्याचं तुमंत अव्यय काय होणार आहे? श्रू. त्याचं श्रोतुम. आणि याचा अर्थ काय होतो? ऐकण्यासाठी. याचा अर्थ काय होतो? गाण्यासाठी. गायिका गातुम आगच्छति, गायिका गाणं म्हणण्यासाठी येते असा त्याचा अर्थ होतो. आणि श्रोतुम याचा अर्थ काय होतो? ऐकण्यासाठी. प्रेक्षकाः श्रोतुम आगच्छन्ति, प्रेक्षक ऐकण्यासाठी काय करतात? येतात. किंवा प्रेक्षक द्रष्टुम म्हणजे बघण्यासाठी, नाटक बघण्यासाठी सुद्धा येतात असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे साठी करता जर चतुर्थी विभक्तीचा आपल्याला वापर करायचा असेल तर तुमंत अव्ययाचा आपण उपयोग करू शकतो. आणि पुनहून पंचमी विभक्तीचं जर आपल्याला मराठीमध्ये जसं आपण करतो तसं संस्कृतमध्ये जर करायचं असेल तर आपण लेबंत आणि त्वांत अव्ययाचा वापर करून आपण विशिष्ट पद्धतीची रचना करू शकतो आणि सुंदर असं वाक्यरचना तयार करू शकतो. किंवा निबंधामध्ये सुद्धा या अव्ययांचा वापर करून आपण सुंदर पद्धतीने निबंध लिहू शकतो. मला वाटतं तुम्हाला त्वांत अव्यय कळाली असावी आणि त्यावर आधारित जे प्रश्न आहेत, आलं का लक्षामध्ये? जे प्रश्न आहेत ते सुद्धा आपण नंतर पुढच्या पाठात बघूयात. आणि हे झालं आपण याचा विचार केला त्वांत, लेवंत आणि तुमंत अव्यय. पण ही जर काढायची असेल तर त्याची कुठली पद्धत आहे, त्याचे कोणते नियम आहेत, हे सुद्धा आपण पुढच्या पाठामध्ये बघणार आहोत. आणि त्याच्यावर आधारित जे स्वाध्याय आहेत ते सुद्धा आपण सोडवून घेणार आहोत. या ठिकाणी आपण इथे थांबूया. नमो नमः.